मी ना आम्हाला वैताग दिलाय, जाम वैताग दिलाय याला व्हिडिओ करायला. हे बघा लेट करायचा आणि असं धावायचं. मग फुल सायलेंट झाले. एसकीचं तोंड बघा काय. शॉट आहे प्रशांता, शॉट आहे, बॅटिंग आहे प्रशांता. नीनांनी पहिला बॉल डॉट टाकलाय. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आज आहे संकष्टी आहे, रविवारचा दिवस पण आहे. तर आम्ही आज सर्व चाललोय, म्हणजे ढापणे वगैरे आपण सगळे चाललोय. ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो 14 फेब्रुवारीची, तर काल पिक्चर रिलीज झालाय परवा. तर आता आम्ही चाललोय छावा हा चित्रपट बघायला. संभाजी महाराजांवर आधारित आहे तो. तर मला माझी एकच विनंती आहे, तुम्ही आज सर्वांनी पण पिक्चर बघितला पाहिजे. आता आम्ही पण जाऊन हा मूवी बघणार आहे, बघूया कसा होतोय. तर चला, आजचा हा रविवारचा दिवस माझा कसा जातोय हे तुम्हाला मी दाखवतो या ब्लॉगच्या तर्फे. मी ना आम्हाला वैताग दिलाय, जाम वैताग दिलाय. याला व्हिडिओ करायला बोलवलं होतं, मला एकट्यालाच करावी लागली. हाताने अशी वाकडे हात करून. यायला कधी इथं होणारच नाही आयुष्यभरात. लेट केलं आयुष्य मोठेपणा. चल आता लवकर. हे बघा लेट करायचा आणि असं धावायचं. मग लेट करायचं आणि मग असं धावायचं चार चौकात. लास्ट चल चल मोठेपणा चल. हे बघा एवढी जण आहेत आपली. लक्ष्मीची मैत्रीण आली आहे, नवीन ऍड झाली आपल्यात. चला चला, मिराज सिनेमा आपल्या इकडचा मंजुनाथ जवळचा. आता एसके वर हिरो बनवून आलाय रे आज. नवीन टी शर्ट घेतलं वाटतं पिक्चर बघायसाठी. चल चल आतमध्ये चल. ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो त्यात आपण एक्सपिरियन्स करले. चला आतमध्ये चालू झाले. तर आता 1:30 झाले आणि मध्यांतर झालंय. मध्यांतरपर्यंत तर ठीक वाटला मला, पिक्चर नॉर्मल होता. तर आता ह्याच्यानंतर खरा सीन आहे वाटतं. आता पुढे बघूया कसा होता पिक्चर. थोडा आम्ही समोसा वगैरे इथे फक्त बघतो पॉपकॉर्न वगैरे, परत आतमध्ये जातो. तर आता ना दुपारचे 3-3:30 व्हायला झाले. पिक्चर बघून आम्ही जस्ट बाहेर आलो. मी ना खरं सांगतो, जेव्हा मी बाहेर आलो ना 10 ते 10 मिनिटापर्यंत मी काहीच बोलू शकत नव्हतो. नॉर्मल व्हायला मला 10 मिनिटं तरी लागली. तर सगळेच आता म्हणजे हुंके घेऊन रडत होते. एसके पण काय बोलतच नाही काय. तर माझा पूर्ण शांत झालाय. तर आम्हाला पण काय होत नव्हतं 10-15 मिनिटं बोलायला. तर आता तर आम्ही बाहेर आलो सगळे. तर तुम्ही पण हा मूवी बघा. इंटरव्हल नंतर खूप म्हणजे सांगू शकत नाही असा मूवी आहे. तर बघायला नक्कीच हा मूवी. आणि म्हणजे मला समजेल नक्की आपले महाराज कोण होते ते. ठीक आहे, तर आता बघूया. मूवी तर बघून झालं आम्हाला, खूप इमोशनल झालो आम्ही. काहीतरी वेगळंच होतं आम्हाला. तर बघूया संध्याकाळी. आता घरी जातो कारण की आता 4 वाजता मॅच आहे आमची. तर ती तुम्हाला दाखवतो आणि पुढे संध्याकाळी काय प्लॅन झाला तर ते तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करतो. तर आपण आपल्या मित्रांकडूनच ऐकू. पब्लिक तर काय हे वाटते. तर आता तुम्हाला काय सांगू शकता या मूवी बद्दल. हा फुल सायलेंट झाले. एसकीचं तोंड बघा काहीतरी वेगळंच झालंय. त्याला काय बोलतच नाही तो. काय बोलत तू बोल सौ काय. हा एवढे शांत काय झाले तुम्ही सगळे. हे तर म्हणजे हे दोघी आहेत ना असे म्हणजे असं हे करून रडतात तसे रडत होते. काय तू काय सांगायचं सौ तुला या मूवी बद्दल. हा आपल्या तू संपला काय बोलतच नाही कोण. तर माझी एक विनंती आहे, हा पिक्चर जाऊन तुम्ही नक्कीच बघा. आता तर तुम्हाला संडे आहे तर काय तिकीट्स वगैरे भेटणार नाही, पण वेळ काढून हा पिक्चर नक्कीच बघा. चला तर काय आम्ही घरी जातो. तर मॅच आपली 4 वाजता तिकडे भेटू येणार आहे. चला तर आता मूवी बघून जस्ट आलो छावा. आणि आता संध्याकाळचे 5 वाजले. आता बघा इथे मॅच वगैरे चालू आहे. आमची श्रीधराकांच्या नंतर आमची मॅच आहे. आधी श्रीधराकांची होणार आहे म्हणजे अक्षूच्या पप्पांची, आणि नंतर मग आमची मॅच आहे. आधी आमची आहे आणि नंतर मग त्यांची आहे. बघूया. स्टंप आमचा 10वा प्लेअर, 11वा प्लेअर पार.
बघा कशी होते मॅच. मोठे बरं बघा शायनर मोठेवाला दे त्याला तिथे उभा राहिलाय बिर्याणीसाठी उभा आहे. तर आता आपण टॉस तर जिंकलेलो आहे. त्याला बिर्याणी खायला ठेवलं आहे. आपली बॅटिंग आहे प्रशांत आणि शुभम उतरलाय आणि आपली प्लेअर शॉट आहे. प्रशांत शॉट आहे. बॅटिंग आहे प्रशांत. तर आता पहिली मॅच तर झाली आमची. आम्ही फर्स्ट राऊंड जिंकलेलो आहे. आता बघूया सेकंड राऊंड आपला किती होतं. फर्स्ट राऊंड आताच झाला आहे. अजून बाकी आहे 2-3 मॅच झाले की आपला सेकंड राऊंड चालू होते. तर तेव्हा आपली बघूया कसं काय होतं. तर आता सिद्धर काकांची मॅच चालू आहे. हे बघा सिद्धर काका आणि आपली चाईतलीच टीम आहेत. सुभाष काका वगैरे हे बघा सगळे आपल्या चाईतलेच आहेत. बघूया आता हे जिंकतायत की नाही. तर आता पहिली मॅच तर जिंकलेलो आहे आपण. सिद्धर काका वगैरे हरलेले आहेत आणि जी बडबड चालू आहे बघा दुसऱ्या मॅच साठी. याचं काय चालू आहे जाऊ दे. आता ह्याच्यानंतरची मॅच आपली आहे सेकंड राऊंड. तर बघूया आपण सेकंड मॅच जिंकतोय का नाही. ठीक आहे. तर आता ही मॅच होऊ द्या मग आपली मॅच आहे. तर आता सेकंड मॅच चालू झाली आहे आणि आज 6 प्रशांताकडून मस्त. प्रशांता शेवटचा चेंडू 5 घोषित करत असताना आणि 9 प्लस सर्व नाच. हे तू पण नाच. चालू मारण्याचा प्रयत्न आणि मिठी. नीना दादा आलाय बॉलिंगला. आता नीना दादाची बॉलिंग. पहिला चेंडू अतिशय आक्रमण करत असताना नीना पहिला चेंडू डॉटच्या सुरुवात करत असताना नीना पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग ब्रेक आणि पुन्हा एकदा चेंडू डॉट येतोय. बॉलिंग सकट क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावर येते एकदा. तर आता सेकंड राऊंड पण आपण जिंकलेलो आहे आणि पोरं तर खुश आहेत. तर आता आपला थर्ड राऊंड आहे. थर्ड मॅच आहे. हा जर राऊंड जिंकलो तर आम्ही टॉप 6 मध्ये पोहोचू. तर बघूया कसं काय होतंय जिंकतोय की नाही. चला पोरं तर खुश आहेत. बस आपल्याला एवढंच पाहिजे. चला आता बघूया. तर आता आमची बॅटिंग चालू आहे. शुभम आणि प्रशांत उतरलेत बॅटिंगला. बघूया आता ही मॅच आपली कशी जाते. पहिला चेंडू चुकीच्या दिशेला इथे ऑनलाईन पाहत असेल तर 2 ओव्हर 35 झालाय. आणि सरळ मार्बल टर्फ 2 ओव्हर 35. यानंतर सुपर 6 फिल्डिंग चालू आहे. सामन्याला सुरुवात. आघाडीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात सँडी आणि नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतात ते म्हणजे अनिकेत उटेकर. पहिल्या चेंडूवर कोणती धाव नाही घेतली सँडीने. पहिली विकेट सुद्धा गेली आहे आणि पोरं खूप उत्साहित आहेत. जल्लोष करतायत. चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक मिळेल आणि ते सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव खर्च केली ती म्हणजे निनादने. सुंदर खेळतात आपली पोरं. अतिशय सुंदर क्रिकेट खेळतात. हा चेंडू घेतलाय विकेट शुभमने पहिल्याच बॉलात. सुंदर बॉलिंग केली त्याने. जसं ऐकलं 3 चेंडू 16 धावेची गरज आहे. शुभम दादा बॉलिंग स्ट्राईकवर आहे. बॉलिंग मार्कवर सॉरी चुकलो. फंबल पडतो एकदम. टॉप 6 मध्ये एंट्री. ट्रॉफी लागू झाली.
कमबॅक तो फायनली झालेला आमचा तिसरा राऊंड पण आम्ही जिंकलेलो. थँक्यू. तर आता तिसरा राऊंड झाला. आता टॉप 6 मध्ये आलो आम्ही. तर बघूया आता मुलींची मॅच आहे. आता टी शर्ट वगैरे देतील. टी शर्ट वगैरे घेऊन चालू मग मॅच सुरू होतील. लाईनअप आम्हाला सर्वांना टी शर्ट भेटणार. टी शर्ट हे बघा लाईनअप होतोय सगळे खुश आहेत. हे 2 टीम मुलींची आहेत. त्यांची फायनल आहे आणि आपल्या इथे 6 टीम आहेत. तर सर्वांना आता टी शर्ट भेटणार आहे इथे. हे बघा लाईनअप आहेत. सगळे लाईनीत राहिले आहेत. सगळ्यांना टी शर्ट आहेत आता. हे बघा टी शर्ट आहेत सगळ्यांना इथून. हे बघा सगळे लाईनअप आहेत. हे 6 टीम आहेत आणि या मुलींच्या 2 टीम आहेत. कमबॅक बोलते कमबॅक टॉप 6 टी शर्ट देतात. बघा टी शर्ट खुश आहेत. तुला खुश आहेत. पोरं खुश आहेत. आपली चाईन हे बघा इथे टी शर्ट बदलायचा कार्यक्रम चालू पण झाला लगेच पोरांचा. हे बघ हे झाली ना बरोबर. हे झाली का बरोबर. टी शर्ट भाऊ टी शर्टची सोय. आता रेमटो टी शर्ट. आता खऱ्या मॅच आहेत. आता सगळ्या टॉपच्या टीम आहेत. आता बघूया आपल्या पुढच्या मॅचेस कशा होत्या. तर आता 3rd राऊंड ची मॅच आपली चालू झाली. या मॅच मध्ये जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाईल. शुभम आणि प्रशांत परत एकदा गेले. तर आता बॅटिंग तर झाली आमची. बघूया आता बॉलिंग आहे. संकेत दाखल तुम्हाला. कारण की नेटवरती चेंडू लागतो थेट अंगावरती येतो. त्याची स्पीड कारण की इतकी ग्रासवरती खेळण्याची सवय सर्वांना नसते. त्यामुळे 32 रनांचं टार्गेट दिलंय. बघूया डिफेंड करतात का. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कौशिकने प्रयत्न केला. एवढा लांब चेंडू येऊन देखील धाव घेतली नाहीये कौशिकने. कॅच सोडली निनांनी कॅच सोडले आणि ज्या कोणाची कॅच सोडली तर त्यांनी 2 6 मारलेत. निनांनी पहिला बॉल डॉट टाकलाय. सुंदर बॉलिंग बघायला भेटते निनांकडनं. 8 बॉल 7 पाहिजेत. बघूया आपली टीम जिंकते का. आणि 6 मारलाय. 1 रन पाहिजे. आपली पोरं खूप सुंदर खेळलेत. जरा एक लाईक बनतो त्यांच्यासाठी. त्यांनी जे एफर्ट्स टाकलेत ते खूप. आणि हे आमचे संतोष पेडणेकर डान्सिंग अंपायर. आपली पोरं खूप सुंदर खेळलेत. खूप चांगले एफर्ट्स टाकलेत त्यांनी. टॉप 6 मध्ये कोणाला प्रवेश भेटत नाही जास्त असा. सुंदर आणि मॅच जिंकलेत समोरची टीम. सुंदर आपल्या पोरांनी प्रदर्शन दाखवलंय. मुंबईची मॅच आता फायनल. शिवसेना
तुम्हाला एक सांगतो तर तर आता आम्हाला प्राईज भेटलाय आम्ही ना एवढे मॅच खेळलोय आम्ही फर्स्ट राऊंड पण क्लिअर नाही करत आज काय माहित आमची सगळं चांगलं पडलं आणि आता आम्हाला भेटलंय ते 5th प्राईज भेटलं 5वा प्राईज भेटला आपल्याला पाचवा या कमबॅक बोलते चला सर्व खुश आहेत आपण दरवर्षी बघू आता याच प्रयत्नाने आपण पुढच्या वर्षी पण उतरू आणि हे प्राईज सुधरवू का पुढे अजून मस्त आलंय चला आता असं बघू अजून थोडंसं चालूच आहे फोटोशूट वगैरे करतो आणि मग घरी जातो आणि डोकं बिका सगळं दुखतंय तर आता रात्रीचे 1:30 वाजलाय आणि जस्ट आम्ही आलोय घरी 2 ट्रॉफ्या आल्यात आपल्याकडे आता इथे हे बघा सगळे जमले तिकडे आपल्या दरवाज्यावर मग दाखवतो तर आता आपले ट्रॉफीज बघा 2-2, 3-3 ट्रॉफीज आले आपल्या चाळीत दरवर्षी येतात जेंट्सची आपली पहिल्यांदा आली आहे ट्रॉफी लेडीजची आपली दरवर्षी असते तर आता त्यांचं स्वागत करूया आपण आपल्या चाळीत बेस्ट बॉलर आला आतमध्ये फिल्डर आला बेस्ट ऍक्टर आणि सिरीज वाले पण ट्रॉफी नाही कॅप्टन ही बघा ही जी आपली आहे ट्रॉफी मुलांची 5वे पारितोषिक 5वा प्राइज मिळाला आम्हाला चला ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असाल बेस्ट फिल्डिंग चला तर असा होता आजचा संडे ब्लॉग सकाळी आम्ही 12 वाजता चालू केलेला ब्लॉग तो आता रात्री 1:30-2 वाजले रात्रीचे तो संपवतोय खूप मोठा होईल ब्लॉग तर असा 2 ट्रॉफी झाल्या आपल्या साईड यावेळी 2025 मध्ये पुढच्या वेळी अजून थोडी आम्ही सुधारणा पुढच्या वेळी का हा वर्ष अजून बाकी आहे येतील थोडेफार तर अशीच भगवा चषक 2026 मध्ये आपण अजून थोडीशी इम्प्रूव्हमेंट करू आणि पुढचं प्राईज आणू तर बघा काय असेच ब्लॉग येत असतात आपले दररोज तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चला शेअर करा हां शेअर पण करा जेणेकरून आपलं चॅनल थोडं एक्सप्लोर होईल कारण की सबस्क्राईब आपले खूप कमी आहेत तर ते आपल्याला वाढवायला मदत करा तर आता काय कुठे सकाळी कामावर जायचं तर चला भेटूया पुढच्या टॉपिकवर तेव्हा तिथे ट्रॉफी कोणाकडे ठेवायची याची आता भांडणं चालू आहेत ट्रॉफी कोणाकडे ठेवायची ह्याचा हा वाट बघतोय माझ्याकडे द्या मी ठेवतो कामावरती दाखल तो वाट बघतो ट्रॉफी ठेवायला त्याला काय देणार नाही ठरणार नाही आपण आपला ब्लॉग एंड करू भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये बाय जय शिवराय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा